काय बनवतेस तू आज? आज मी भरली अंडी करते मस्त पैकी सोपी सुटसुटीत रेसिपी. चल पहिले काय पहिलं टाकलंस? जिरं टाकलं ओके. 1 चमचा. जिरं जरा फुललं की मग कांदा टाकायचा. कांदा किती घेतले? 2 कांदे घेतले. अंडी आहेत 6. 6 अंडी. 6 अंड्यांना 2 मोठे कांदे भरपूर होतात. ओके. कारण कांदा जास्त टाकला ना मग ते गोडच वाटतं. रेसिपी सरळ साधी असली ना तरी ती करण्याची पण एक कला आहे, शास्त्र असतं ते. आणि मग चांगला कांदा जास्त लाल पण नाही, म्हणजे तो गोडच लागतो. मग जास्त जरा गुलाबी तर झाला. तेल पण जास्त नाही टाकायचं, हल्ली सगळे हेल्थ कॉन्शियस असतात, ते तेलकट बरा पण नाही वाटत. आणि असं काही नाहीये भरपूर तेल टाकलं म्हणून तो पदार्थ छान होतो, ते पण चुकीचं. कांदा हे झाला म्हणजे आई आमची हेल्थ कॉन्शियस आहे. हा, आई आमची हेल्थ कॉन्शियस हो आहे. म्हणजे काय, वयोमानाप्रमाणे सगळं करायला लागतं. असा पण युट्यूबचा फायदा होतोच ना. आपल्याला पण काय काय शिकता येतं त्याच्यातून थोड्या गोष्टी. झालं आता. हे किती वेळ असं हे करायचं? 2 मिनिटं बस. नंतर मग आलं लसूण पेस्ट टाकायची. आलं लसूण पेस्ट 8 दिवसाची करून ठेवायची. 2 गड्डे लसणीचे, त्यात थोडेसे आल्याचे तुकडे, 2 हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर. परत ढवळायचं. चमचा कसा किचन मध्ये ढवळलेला चांगला. आता त्यात खोबऱ्याचं वाटण टाकायचं. खोबऱ्याचं वाटण सुद्धा 2 वाट्या गॅसवर भाजून घ्यायच्या, बारीक फोडी करून मिक्सरला वाटून घ्यायच्या. फक्त त्याला पाणी नाही लावायचं त्या वाटणाला, मग ते वाटण चांगलं टिकतं. आणि ह्यात कांदा नाही घेत. कांदा घेतला ना मग ते वाटण्याचं गॅरंटी नसते चांगलं राहील की नाही बिना कांद्याचं. आणि आपण असं फोडणीत तर कांदा टाकतोच भरपूर, म्हणून फोडणीत कांदा जरा जास्त टाकायचा, कारण आपण वाटणात घेत नाही ना. आता मसाले टाकायचे. आणि मसाला चांगला परतायचा. आज मी काय केलंय, अंडी घेतली आणि त्यात म्हटलं आज बटाटा टाकून बघूया. नवीन जरा नवीन रेसिपी. बटाटे किती शिजवले? दोन छोटे बटाटे आपले शिजवून घ्यायचे नॉर्मल. 2 शिट्या नेहमी शिजवतो तशी. ढवळू का? ढवळ का. इथेच राहते. आता थोडासा हिंग टाकायचा अंदाजाने. मग 1 चमचा धने पावडर, अंदाजाने असा 1 चमचा गरम मसाला, हळद, जिरं आपण आधीच टाकलेलं आहे.
माझा मी मालवणी मसाला कायम वापरते. तो डायरेक्ट बाहेर मिळतोच ना तसं मालवणी mix दुकानात मसाला. मिळतो. हा, आमच्या लाकडी पुलाकडे मिळतो. मसाल्याच्या दुकानात मिळेलच कुठल्या पण. मालवणी मसाला. मालवणी मिक्स मसाला बोलतो ना आपण. मालवणी मिक्स मसाला तो किती टाकला? 2 चमचे. 2 चमचे. तर 6 अंडी आहेत ना, 2 बटाटे, चहाचा 2 चमचे, आपण साखर पावडर टाकतो ना तोच चमचा आहे माझा. अच्छा. अगदी छोटा नाही आणि अगदी मोठा पण नाही. ओके. आता हे झालं. अंदाजाने मीठ टाकायचं. मीठ किती? मीठ पण चवीपुरतं. अंदाजाने. 6 अंडी आहेत ना, 2 बटाटे, तेवढा गृहिणीना अंदाज असतोच. खारट पण व्हायला नको आणि तुरट पण व्हायला नको. आता हे मी आलं लसूण वाटलं होतं ना, त्यातलंच पाणी जरा टाकायचं. आलं लसूण टाकलेलं आहे, थोडस पाणी टाकायचं. आणि मसाला ना पहिलं म्हणजे चांगला शिजवायचा. आधी अंडी नाही टाकायची. आधी हा मसाला ना थोडा शिजवून घ्यायचा, मग त्याचा रंग पण छान येतो आणि चव पण छान लागते. अच्छा. घाई नाही करायची. ते किती वेळ ठेवायचं? 1-2 मिनिटं ठेवायचं. 2 मिनिटं झाली आता. 2 मिनिटं झाली. हे काढूया. कलर बघ कसं छान आलाय. थोडस पाणी टाकायचं. आपल्याला पोळी बरोबर खायचंय ना, रस्सा. थोडस पाणी. हा, अगदी सुकं नाही करायचं. अगदी सुकं पण नाही आणि अगदी पाण्यासारखं पण नाही. थोडस पाणी ते ताटातलंच टाकायचं. थंड पाणी नाही टाकायचं कधी, मग ते परत त्याचं टेम्परेचर सगळं कमी होतं. पाणी थोडं कोमटच टाकायचं. आणि ही अंडी थोडीशी कापून घ्यायची. हे किती वेळ ठेवायचं? ठेवायचं अंदाजाने 2-3 मिनिटं ठेवायचं. म्हणजे मग रेडी लगेच? आपण आज बटाटा टाकतोय ना ह्याच्यात. मग झालं अंडी लगेच? त्याला किती वेळ लागतोय? अंडी शिजवून घेतली आहेत, बटाटे शिजवलेले आहेत. बघूया, आज मीच नवीन रेसिपी ट्राय केली आहे बटाटे टाकून. मी कधी बटाटा टाकत नाही अंडा आणि चिकन मध्ये, मला नाही आवडत. म्हणजे भारीच झालं असेल मग. चिकन हे चिकन सारखंच खायचं असतं, त्यात बटाटे बिटाटे नाही टाकायचे. हे बघ, याचा फोटो घे, मस्त झालं अगदी. आणि वरून मग थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची. मेन काय असतं, मसाला चांगला शिजणं. मसाला कच्चा राहता कामा नये. आताच्या मुलींना वेळ नसतो, ऑफिस करता, शिक्षण घेता, त्यामुळे शिकायला एवढा वेळ नसतो. हे सोप्या रेसिपी त्यांच्यासाठी आहेत. घरात असेल त्याच सामानाने, हे नाहीये ते नाहीये म्हणून गडबडून नाही जायचं. हे झालं आता म्हणजे? झालं. थोडस वाफ काढायची, वर थोडं ताटात पाणी ठेवायचं आणि वरून थोडी कोथिंबीर टाकायची. अच्छा. शाबास, जसं मी शिकवलं तसंच कर. हा का? कोथिंबीर म्हटलं मी जशी शिकवले तशी. बरोबर आहे. अरे, शिकणं काय, सगळ्याकडून माणूस शिकू शकतो. 5 वर्षाच्या मुलाकडून पण शिकू शकतो, 70 वर्षाच्या बाईकडून पण शिकू शकतो.
नव्या नवरीकडून पण शिकू शकतो. शिकायला काय, कुणाकडूनही शिकू शकतो. झाली आपली रेसिपी तयार. ह्याला म्हणतात भरली अंडी. हो. डन. आणि काय तुला देऊ खायला जरासं?